Hello students, how are you? I think all of you are fine. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आता आपण लेसन बघणार आहोत 2.2 द हाऊस बिल्डर. ओके, हाऊस बिल्डरचा अर्थ काय होते तर घर बांधणारा. बघू आता आपण सुरुवात करू आपल्या लेसनला. दिस इज अ स्टोरी ऑफ मॅसन हु वर्क फॉर अ बिल्डर कॉन्ट्रॅक्टर. मॅसनचा अर्थ लक्षात घ्या, वन हू बिल्ड विथ स्टोन, ब्रिक, सिमेंट एक्स्ट्रा. मॅसन थोडक्यामध्ये गवंडी मिस्त्री, घर बांधणारा. तो घर बांधत असतो फॉर अ बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर. बिल्डिंग म्हणजे इमारत बांधणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर, करारदारासोबत तो काम करत असतो घर बांधण्याचे. द मॅसन ऑलवेज स्ट्रॉव टू डू हिज वर्क टू परफेक्शन. हा जो मॅसन आहे गवंडी, तो नेहमीच त्याचं काम परफेक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. इथे स्ट्रो हा स्ट्राईव्हचा भूतकाळ आहे. As soon as a house had been designed by the architect and detail finalized by the engineer, the contractor would send for the mason and leave the responsibility of building the house to him. जसाही हाऊस हॅड बीन डिझाईन बाय द आर्किटेक्ट. आर्किटेक्ट म्हणजे घराचा नकाशा बनवणारा. जसाही घराचा नकाशा बनत अँड डिटेल फायनलाइज आणि तपशीलवार सगळी तयारी होत बाय द इंजिनियर, इंजिनियरकडून. द कॉन्ट्रॅक्टर वुल्ड सेंड फॉर द मॅसन. तर हा जो कॉन्ट्रॅक्टर होता घर बांधणारा, हा या मॅसनकडे म्हणजे गवंड्याकडे पाठवायचं सगळी तपशील. अँड लिव्ह द रिस्पॉन्सिबिलिटी. लिव्ह म्हणजे सोडणे, रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी, ऑफ बिल्डिंग द हाऊस टू हिम. म्हणजे हे घर बांधण्याची जबाबदारी सगळी तयारी झाल्यावर कॉन्ट्रॅक्टर आपल्या गवंड्याकडे द्यायचा. द मॅसन वुल्ड देन विदाउट वेस्टिंग एनी टाइम स्टार्ट हिज वर्क. कोणतीही वेळ न वेस्ट करता गवंडी आपल्या कामाला सुरुवात करायचा. ही वुल्ड टेक ग्रेट इंटरेस्ट इन हिज वर्क ऑफ बिल्डिंग अँड डू इट विथ फुल डेडिकेशन. ही वुल्ड टेक ग्रेट इंटरेस्ट. तो त्याच्या कामात खूप मन लावून काम करायचा, इंटरेस्ट घेऊन काम करायचा. इन हिज वर्क ऑफ बिल्डिंग अँड डू इट विथ फुल डेडिकेशन. डेडिकेशन म्हणजे समर्पण, पूर्ण निष्ठेनं तो त्याचं काम करायचा, मन लावून काम करायचा. ही मेड शुअर दॅट ही यूज द बेस्ट कन्स्ट्रक्शन मटेरियल. ही मेड शुअर, तो खात्री करून घेत होता. कशाची खात्री? यूज द बेस्ट कन्स्ट्रक्शन मटेरियल. बेस्ट म्हणजे उत्कृष्ट. बांधकामाचं मटेरियल म्हणजे साहित्य. उत्कृष्ट कामाचं साहित्य आहे की नाही याची तो खात्री करायचा. ऑफ हाय क्वालिटी. आणि दर्जा कसा असायचा त्या बांधकाम साहित्याचा? तर हाय म्हणजे उच्च प्रतीचा. द मेजरमेंट ऑफ द वॉल्स. भिंतीचं माप. डोअरवेज, दरवाजाचं माप. आर्चीज एक्स्ट्रा वेअर परफेक्ट. आणि तो काय करायचा? हे सगळ्याचे माप परफेक्ट म्हणजे परिपूर्ण घ्यायचा. अँड ही गेव अन एक्सलंट अँड अपिलिंग फिनिश. तो एक्सलंट म्हणजे अतिशय उत्कृष्ट आणि अपिलिंग म्हणजे कोणीही त्याला चांगलं म्हणेल असा फिनिश द्यायचा, म्हणजे त्याच्यावर एक व्यवस्थित काम करायचा. टू वॉट एव्हर द बिल्ड. तो जे काही बांधत होता तो अतिशय उत्कृष्ट बांधत होता. द ओनर म्हणजे मालक ऑफ द न्यू हाऊस. त्या घराचा नवीन मालक. बिल्ड वुल्ड बी मोर दॅन सॅटिस्फाईड विथ द कन्स्ट्रक्शन. आणि जेव्हा केव्हा असं सुंदर घर पाहायला त्या घराचा मालक यायचा तर तो सॅटिस्फाईड म्हणजे त्याला संतोष व्हायचा ते कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकाम पाहून. पुढे बघू आपण आता. बिकॉज ऑफ द झील. झील म्हणजे ग्रेट एन्थुसिझम अँड एनर्जी. हे बघा इथे म्हणजे उत्साह. डिलिजन्स म्हणजे त्याचा सातत्य, लगातार प्रयत्न करणे. लॉयल्टी म्हणजे प्रामाणिकपणा. अँड परसिस्टन्स म्हणजे सतत काम करत राहणे, ज्याला आपण सातत्य म्हणतो, अविरत. दॅट ही डिस्प्ले इन हिज वर्क. त्याच्या कामामध्ये हे सगळं दिसायचं. उत्साह, सातत्य, प्रामाणिकपणा. द मॅसन वॉज इन ग्रेट डिमांड अँड फेच गुड बिझनेस टू हिज कॉन्ट्रॅक्टर. त्याच्यामध्ये हे जे उत्साह, प्रामाणिकपणा, सातत्य हे जे गुण होते त्याच्या कामामध्ये किंवा त्याच्या कॅरेक्टरमध्ये, त्यामुळे त्याला बांधकामासाठी खूप मागणी होती, डिमांड होती.
Subsequently, the contractor recompensed the mason handsomely. सबसिक्वेंटली द कॉन्ट्रॅक्टर म्हणजे जो घराचा कॉन्ट्रॅक्ट घेत होता तो त्याला रिकम्पेन्स म्हणजे मनी गिवन फॉर वर्क डन. रिकम्पेन्स म्हणजे आपल्या कामाचा मोबदला देणे. तर त्या गवंड्याला तो रिकम्पेन्स म्हणजे पैसे देत होता. कसा? हँडसमली. हँडसमली म्हणजे अतिशय मोकळ्या हातानं. विथ अ व्हेरी गुड सॅलरी म्हणजे चांगला पगार पडेल असा पैसा त्याला देत होता. सॅलरी म्हणजे पगार. ही कुड मीट द नीड of his family sufficiently without any scarcity. तर तो जो पगार त्याला मिळत होता, ही कुड मीट द नीड, तर तो सगळ्या मीट द नीड म्हणजे त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण होत होत्या एवढा पगार त्याला मिळत होता कॉन्ट्रॅक्टर कडून. पुढे बघू. द मॅसन डज कंटिन्यू वर्किंग विथ ग्रेट डिवोशन फॉर मेनी इयर्स. गवंड्यानं आपलं काम अनेक वर्ष अतिशय डिवोशननं म्हणजे निश्चयानं इमानदारीनं चालू ठेवलं. टिल ही बिकेम अ ग्रँडफादर. नंतर तो कोण झाला? आजोबा झाला म्हणजे त्याला नातू झाला. देन ही डिसाइडेड दॅट इट वॉज टाइम टू रिटायर. मग त्यानं निर्णय घेतला की आता आपण रिटायर व्हायचं कारण त्याला नातू होता. अँड स्पेंड टाइम प्लेइंग विथ हिज ग्रँडचिल्ड्रन. आणि आता त्याला त्याच्या नातासोबत ग्रँडचिल्ड्रन म्हणजे नातूसोबत खेळायचं होतं, वेळ घालवायचा. बिंग अ फर्म माइंडेड पर्सन. आणि तो फर्म माइंडेड पर्सन होता म्हणजे त्याचा दृढ निश्चय होता. ही इन्फॉर्म हिज कॉन्ट्रॅक्टर. त्यानं त्याच्या कॉन्ट्रॅक्टरला त्याचं डिसिजन टू रिटायर फ्रॉम हाऊस बिल्डिंग म्हणजे आता घरं बांधण्याच्या कामातून मी निवृत्ती घेत आहो असं कळवलं. द कॉन्ट्रॅक्टर वॉज व्हेरी डिसहर्टेड टू लॉस सच अन एक्सलंट वर्कमॅन. आता जेव्हा त्यानं कॉन्ट्रॅक्टरला कळवलं की यानंतर आता मी घर बांधण्याचं काम करणार नाही, तर तो डिसहर्टेड झाला म्हणजे डिसअपॉइंट झाला, नाराज झाला. कारण हा जो गवंडी होता तो कसा होता? त्याच्या कामामध्ये एक्सलंट होता, हुशार होता, चांगला होता. अँड अर्ज टू मॅसन टू कंटिन्यू हिज जॉब. आणि आता त्या कॉन्ट्रॅक्टरनं नाराज झाल्यामुळे त्याला विनंती केली. अर्ज म्हणजे विनंती केली की तू तुझं काम चालू ठेव. बट टू नो अवेल. नो अवेल म्हणजे काय होते? ऑन नो यूज. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. म्हणजे त्याला विनंती केली की तू कामावर ये, पण त्याचा उपयोग झाला नाही म्हणजे मॅसन गवंड्यानं ते नाकारलं. द मॅसन हॅड मेड अप हिज माइंड अँड रिफ्यूज टू कॅरी ऑन. मॅसन काय? मेड अप हिज माइंड अँड रिफ्यूज टू कॅरी ऑन. तर त्यांनी सांगितलं की आता मी पुढे काम करणार नाही. त्यांनी नाकारलं. Finally, the contractor convinced the mason to build one last house on a beautiful and convenient site as a special favor. शेवटी कॉन्ट्रॅक्टर कन्व्हिन्स म्हणजे त्याला तयार केलं, गवंड्याला तयार केलं की तू आता एकच शेवटचं घर बांध, अतिशय सुंदर आणि चांगलं घर बांधायचं, स्पेशल घर बांधायचं, विशेष घर बांधायचं. आणि गवंडी तयार झाला. द मॅसन ॲग्री टू डू सो विथ ग्रेट रिलुक्टेन्स. आता मॅसन म्हणजे आपले जे गवंडी होते ते तयार तर झाले, ॲग्री म्हणजे सहमत झाले, पण रिलुक्टेन म्हणजे अनविलिंगली, त्याची इच्छा नव्हती. पण आता एवढ्या दिवसाचा संबंध होता तर कॉन्ट्रॅक्टरला नाराज करायचं नाही म्हणून त्यांनी नाखुशीनं नाराजीत होकार दिला. नॉट टू हॅपीली आयदर म्हणजे तो खूप काही हॅपी नव्हता हे काम करताना. द कन्स्ट्रक्शन स्टार्टेड. बांधकाम सुरू झालं. इट वॉज मोस्ट ब्युटिफुली डिझाईन हाऊस टू द बिल्ट ॲट अ सॉट आफ्टर लोकेशन. खूप सुंदर लोकेशन म्हणजे जागा, खूप सुंदर जागेवर आणि अतिशय सुंदरतेने ते डिझाईन केलं होतं घर. हावेअर द मॅसन कुड नॉट पुट हिज माइंड अँड हर्ट इन हिज वर्क. पण मॅसननं काय केलं? कुड नॉट पुट हिज माइंड अँड हर्ट इन हिज वर्क. त्याच्या कामात गवंड्यानं त्याच्या कामामध्ये त्याचं मन आणि हृदय गुंतवलं नाही. म्हणजे त्यानं जे काम केलं ते मनापासून केलं नाही. ही डीड हिज वर्क व्हेरी रफली. त्यानं त्याचं काम केलं रफली म्हणजे असंच काहीतरी चालढकल. अँड पुढे बघू आपण. अँड
अँड केअरलेसली, आणि काळजीपूर्वक केलं नाही, ते निष्काळजीपणानं काम केलं. विदाऊट इंटरेस्ट ऑर डेडिकेशन, विदाऊट इंटरेस्ट म्हणजे कोणताही इंटरेस्ट दाखवला नाही, आणि डेडिकेशन समर्पणतेनं सुद्धा ते काम केलं नाही, म्हणजे घर बांधण्याचं काम त्यानं असंच वरवर केलं. इव्हन द बिल्डिंग मटेरियल यूज वॉज अ लो क्वालिटी, आणि त्यानं जे बिल्डिंग बांधण्यासाठी, इमारत बांधण्यासाठी मटेरियल वापरलं ते सुद्धा कसं वापरलं, लो क्वालिटी म्हणजे कमी दर्जाचं. बट ही डीड नॉट केअर, पण त्यानं काही पर्वा केली नाही, वापरते तर वापरा. ही सिम्पली वॉन्टेड टू कम्प्लीट द जॉब, त्याला बस एकच होतं की हे पटकन काम करून टाकायचं. ही सिम्पली वॉन्टेड कम्प्लीट द जॉब, त्याला हे काम कसं तरी पूर्ण करायचं होतं. इन हेस्ट म्हणजे घाईत, अँड फायनली रिटायर, आणि रिटायर व्हायचं होतं. द हाऊस वॉज रेडी अर्लियर दॅन एक्सपेक्टेड, म्हणजे ते घर एवढ्या दिवसात रेडी होईल व त्याच्या आधीच तयार झालं होतं, म्हणजे अपेक्षेपेक्षा लवकर ते घर त्यानं बांधून तयार केलं. व्हेरी रफली मेड स्ट्रक्चर, आणि त्याचं बांधकाम जर पाहिलं तर ते खूपच रफ होतं, ओबडधोबड होतं. वीक वॉल, भिंती कशा होत्या, अशक्त होत्या. पुअर फिनिश, आणि एकूण ते दिसायला, फिनिश म्हणजे त्याचा जो लुक होता तो थोडासा गरीब दिसत होता, म्हणजे कमी दर्जाचा वाटत होता. अँड डीड नॉट लुक ॲज गुड ॲट ऑल, आणि ते घर काही चांगलं दिसत नव्हतं. ॲज डिझाईन म्हणजे जसं ही डिझाईन बनवली होती त्या डिझाईनप्रमाणे ते घर गुड दिसत नव्हतं, चांगलं दिसत नव्हतं. ॲट द मॅसन डीड नॉट केअर, आणि हे असं सगळं असूनही, म्हणजे घर चांगलं झालं नव्हतं तरी गवंड्याला काही खूप त्याची काळजी नव्हती, किंवा त्याला त्याच्यात काही खूप इंटरेस्ट नव्हता. ही इन्फॉर्म टू कॉन्ट्रॅक्टर, आता इन्फॉर्म म्हणजे त्यानं सूचित केलं कोणाला, कॉन्ट्रॅक्टरला, दॅट द हाऊस वॉज रेडी, घर तयार आहे. अँड ही वॉज वेटिंग टू हँड ओव्हर इट्स की टू हिम, आणि तो चाब्या द्यायला तयार आहे. हँड ओव्हर म्हणजे आता घर कंप्लीट झालं, ज्याचं आहे त्याला घर तुम्ही देऊ शकता, यासाठी त्यानं कॉन्ट्रॅक्टरला कळवलं. द कॉन्ट्रॅक्टर अराइव्ह ॲट साईट, जसाही निरोप भेटला कॉन्ट्रॅक्टर साईटवर आला, म्हणजे त्या बांधकामाच्या ठिकाणी आला. ही हॅड अ फाईल ऑफ लिगल डॉक्युमेंट इन हिज हँड, आणि त्या घराचे कायदेशीर कागदपत्र, लिगल म्हणजे कायदेशीर, डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्र कोणाला दिले, मॅसनला दिले. द मॅसन हँडेड ओव्हर द न्यू हाऊस की टू हिम, आणि मॅसन म्हणजे गवंड्याने हँडेड ओव्हर द न्यू हाऊस की टू हिम, आणि मॅसन म्हणजे गवंड्यानं नवीन चाबी आपल्या कॉन्ट्रॅक्टरकडे दिली. बट द कॉन्ट्रॅक्टर डीड नॉट स्टेप फॉरवर्ड टू एंटर द हाऊस, पण कॉन्ट्रॅक्टर डीड नॉट स्टेप फॉरवर्ड टू एंटर द हाऊस म्हणजे त्यांनी घरात प्रवेश केला नाही. टू सी इट, ते घर पाहून. इन्स्टेड विथ अ ब्रॉड स्माईल, आता त्याच्या चेहऱ्यावर त्याने एक हास्य केलं. ही हँडेड ओव्हर द फाईल अलॉंग विथ द हाऊस की टू द मॅसन, त्याने हँडेड ओव्हर म्हणजे दिल्या, कोणाकडे, काय दिल्या, द फाईल आणि हाऊस की टू द मॅसन, गवंड्याला परत दिले. अँड सेड, आणि म्हणाला, बीमिंग हॅपी टोन, बीमिंग हॅपी टोन, बीमिंग म्हणजे स्माइलिंग विथ ग्रेट जॉय, आनंदानं हसत, टोन म्हणजे आवाजात, काय म्हटलं तो, दीज आर द ओनरशिप डॉक्युमेंट ऑफ धिस न्यू हाऊस, तर हे जे डॉक्युमेंट आहे ना, हे नवीन घराचे आहे, आणि मी इन युअर नेम, तुझ्या नावावर हे घर बनवलेलं आहे. म्हणजे बघा, इथे कॉन्ट्रॅक्टरनं एवढे दिवस आपल्याकडे काम केलं आहे या गवंड्यानं, म्हणून त्याला ते घर गिफ्ट दिलं. द हाऊस इज युअर, तो काय म्हणते, हे घर तुझं आहे. आय हॅड प्लॅन इट ॲज अ गिफ्ट फॉर यू, मी या घराचा जो नकाशा बनवला होता, याचं नियोजन केलं होतं, हे स्पेशल तुला गिफ्ट देण्यासाठीच केलं होतं. बघा, एकूण ही छोटीशी स्टोरी आहे, पण या छोट्याशा स्टोरीत आपल्याला काय दिसते, तर सुरुवातीला जेव्हा मन लावून तो काम करत होता तेव्हा त्याचं घर सुंदर बनत होतं, आणि आता शेवटी त्याने या घरामध्ये मन लावून काम केलं नाही तर घर सुंदर बनलं नाही, परंतु ते शेवटी घर कोणाला गिफ्ट भेटलं, व्यवस्थित न बांधलेलं, तर त्या मॅसनला म्हणजे गवंड्यालाच परत मिळालं. अशा पद्धतीनं ही एक छोटीशी गोष्ट आहे. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. विद्यार्थी मित्रांनो,
व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करा, लाईक करा आणि हो यूट्यूब चॅनल माझं सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा सर्वांचे खूप खूप आभार.